हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूरमधून काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला असून विधान परिषदेचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी छाननीत रद्द केला आहे. काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी आपली सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्यासह अपक्ष अशोक वाघमोडे या दोघांचे अर्ज बाद झाले आहेत. विधान परिषदेच्या रिंगणात भाजपकडून राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख, तर आमदार दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे, आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय डिकोळे, शिवसेनेचे महेश साठे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे वसंतराव देशमुख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेस पक्षाला सुटली होती. फत्तेपूरकर यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. त्या अर्जावर पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांची सूचक म्हणून सही आहे. मात्र छाननीच्या वेळी भोसले यांनी आक्षेप घेत ती आपली सही नसल्याचे म्हटले होते. त्यावरून जिल्हाधिकारी यांनी काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद केला आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.